लक्ष दे. भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना, अरे संत आणि मी दिसायला वेगळे असले तरी ते दोन मी तू दोन्ही स्वरूप आहे. काही का परमात्म्याचं या अर्जुनावर इतकं प्रेम आहे. अर्जुनाने संसार सोडलेला नव्हता. संसार सोडलेला नसून अर्जुनावर भगवान परमात्म्याचं प्रेम आहे. आणि तरी तुकोबर आहे म्हणतात, सोडिला संसार माया तयावरी फार. अर्जुनाच्या उदाहरणातून आपण पाहिलं की परमात्म्याचं प्रेम प्राप्त करून घेण्याकरता, परमात्म्याचं प्रेम मिळवण्याकरता संसार सोडायची गरज नाही. आणि तुकोबर का म्हणतात असं की सोडिला संसार माया तयावरी फार. याचं उत्तर असं आहे, आपण संसार शब्दाची व्याख्या करण्यात कुठेतरी गडबड करतोय. तुकोबारांना संसार शब्दाची जी व्याख्या मान्य असेल, कदाचित आपण त्याला संसार म्हणत नसू. संसाराच्या काही व्याख्या संत वाङ्मयामध्ये आल्या. मला कामापुरत्या 2-4 सांगतो. फार दाट पेरलं ना की कंस बारीक पडतात. त्यामुळे कामापुरत्या 2-3 व्याख्या आपल्याला जे अपेक्षित आहे तेवढ्या सांगतो आणि थांबतो. आपली संसाराची व्याख्या वेगळी आहे. परवा पोपटाबा येऊन गेले, त्यांच्या भाषेत सांगतो. आपण संसार म्हणतो कशाला? आपला संसार म्हणजे शेती बाडी गाडी जोडी यही भाई सगाई जवाई सोयरे दायरे गण गोद घेणं देणं आणि हरभऱ्याचं बियाणं. हा आपला संसार आहे, याला आपण संसार म्हणतो. आचार्यांची संसाराची व्याख्या वेगळी आहे. आचार्य म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे आहे मुरारे भज गोविंदम इह संसारे. आचार्य म्हणतात जन्माला येणं आणि मरणं, पुन्हा पुन्हा जन्मणं, पुन्हा पुन्हा मरणं हा संसार आहे. ज्ञानोबराय म्हणतात पुन्हा जन्माला येणं पुन्हाला मरणं याला खरं मानणं हा संसार आहे. अगा उपजणे आणि निमणे हे साच जे का मानणे तो जीव लोकुमी म्हणे संसारी हन. जन्मना आणि मरण याला संसार म्हटलंय. तर काही ठिकाणी संतांनी विकाराला संसार म्हटलंय. विकार अंतःकरणातले काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या सगळ्या विकारांना संतांनी संसार म्हटलंय. संसार. आणि या सगळ्या विकारांमध्ये घातक विकार जर कोणता असेल तर तो आहे अहंकार. ज्ञानोबा म्हणतात अहंकार हे तडाचं मडकं आहे, खालचं मडकं आहे. एक करा, हे खालचं मडकंच फोडून काढा, वरची सगळी उतरंडी ढसळून खाली आल्याशिवाय राहणार नाही. माऊली म्हणतात तेवी बुद्धी म्हणते देही अहंता सांडूनी पाही मग त्याची जी अशेष ही संसार जात. बुद्धिवान माणसाने अंतःकरणातला अहंकार रूपी संसार टाकून दिला की बाकीचे सगळ्या उपाध्या घडून पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात जीवनात जर त्यागच करायचा ठरला तर असा करा असा. त्याग तरी ऐसा करा कैसा अहंकारा दवडावे. ज्यांनी अंतःकरणातला अहंकार रूपी संसार टाकून दिलाय, माया तयावरी फार. ज्यांनी अभिमान त्याजून दिलाय ना, अहंकार रूपी संसार ज्यांनी टाकून दिलाय त्यांच्यावर परमात्म्याचं फार प्रेम. विचारलं महाराजांना, महाराज मग त्या प्रेमापोटी परमात्मा त्यांच्याकरता काय करतो? महाराज म्हणतात धावे चाले मागे मागे. भगवान परमात्मा त्यांच्या मागे मागे चालतो. कुणाच्या मागे चालला? नामयाचे पाठी चाले केशिराज. कशा करता? लागावया रज चरणीचे, चरणीचे रज लागावया केशिराज. नामयाचे पाठी चाले मागे मागे. प्रसंगी परमात्मा धावतो. आपला मुलगा आता संकटात आहे, खड्ड्यात पडणार, हे ज्या वेळेला आईला कळतं त्यावेळेला यशी सावकाश चालत जाते का? नाही हो, प्रसंग पाहून आई धावते. तसा भगवत भक्त संकटात असला की परमात्मा त्याच्याकरता धावतो. कुणाकरता धावला? महाराज म्हणतात धाव झाली गरुडा टाकी येले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. परमात्म्याला द्रौपदी करता एवढी घाई झाली, देवाला गरुडाचा वेग कमी वाटू लागला. भगवान म्हटले गरुडा अरे फर्स्ट सेकंड कधी जाऊन पोहोचायचे. बोललाच 7:45 वाजले. चांगला जरा टॉप गिअर. हा म्हणजे कधीच टॉप गिअर टाकलाय देवा, पण जमत नाही. देवाला गरुडाचा वेग कमी वाटू लागला. परमात्म्याने गरुडाला मागे टाकलं आणि परमात्मा द्रौपदीसाठी धावे चाले मागे मागे. अजून काय करतो? सुखदुःख साहे अंगे. परमात्मा भगवत भक्तांची सुखदुःख अंगानं सहन करतो. दुःखही सहन करतो आणि सुखही सहन करतो. एक जण म्हणाला महाराज दुःख सहन करतो परमात्मा, ठीक आहे, म्हणजे दुःख सहन करण्याकरता शक्ती लागते, ताकद लागते, पण सुख सहन करतो कसं? महाराज म्हणतात जसं दुःख सहन करण्याकरता शक्ती लागते ना, तसं सुख सहन करण्याकरता सुद्धा ताकदीची गरज आहे. बऱ्याच वेळेला सुखातिरेक झाला की सुखातिरेकामुळे सुद्धा माणसं दगावतात. अचानक आनंदाची वार्ता कानावर पडली की त्याचे नाही माणसं दगावतात. एका लॉटरी लागली 15 लाख रुपयाची. घरच्या लोकांनी त्याचा आढावा घेतला आणि विचार केला जर सरळ सांगून टाकावं हा राहत नाही. मग फॅमिली डॉक्टर बोलावले आणि अंडर ऑब्झर्वेशन सगळं चाललंय. ते वस्त्र गुंडाळलं,
फुगा फुगवला, स्टेथेस्कोप डॉक्टरने कानाला लावले आणि याला विचारलं, साहेब समजा रस्त्याने जात असताना तुम्हाला 50,000 रुपये सापडले, काय कराल तुम्ही? म्हटलं साहेब काय होतो 50,000ने? 50,000 रुपये एकाच खिशात मावतात, असे 3 खिशे आहेत मला, काय नाही होत 50,000ने. निघाला. डॉक्टर साहेब म्हणाले समजा 5 लाख रुपये सापडले तुम्हाला, काय कराल? तो म्हटला साहेब काय नाही होतं, 4-5 लाखाने, महागाई केवढी वाढली आहे, काय नाही होत. डॉक्टर म्हटला माणूस पक्का दिसतोय, घरच्यांनी अफवा पसरवली आहे, 10:15 वाजले सांगून मोकळं व्हावं म्हणून डॉक्टरने सांगून टाकलं तुम्हाला 15 लाख रुपयाची लॉटरी लागली. समजा तुम्हाला जर अचानक 15 लाख रुपये मिळाले, तुम्ही काय कराल? तो इतका खुश झाला. ती व्यक्ती म्हणाली, डॉक्टर साहेब जर मला अचानक 15 लाख रुपये मिळाले ना, तर त्याच्यातले अर्धे पैसे मी तुम्हाला देऊन टाकेल. डॉक्टर मेला. ऐका, सुखातिरेक सहन होत नाही, अचानक आनंदाची वार्ता कानावर पडली की माणसं दगावण्याची शक्यता असते, आणि म्हणून परमात्मा त्यांना सुख सहन करण्याकरता ताकद देतो. सुख दुःख साहे अंगे. तुकोबाराने विचारलं, महाराज देव यांच्या मागे चालतो काय, यांच्याकरता धावतो काय, यांची सुखदुःख देव सहन करतो काय? अहो पण हे देवाकरता काय करतात? तुकोबाराय म्हणतात हे काहीच करत नाही, हे फक्त याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम, हे फक्त देवाचं नाव घेतात, कारण देवाचं ठरलंय. प्रभू म्हणतात तू मेरे नाम में तो मैं तेरे काम में, और तू तेरे काम में तो मैं मेरे धाम में. परमात्म्याचं ठरलेलं आहे. हे परमात्म्याचं नामचिंतन करतात ना, आणि यांनी नाव घेतलं की तिसी करणे त्याचे काम. परमात्मा त्यांची सगळी कामं करतो. कुणाची काय काय कामे केली सगळा अभंग माझ्या दृष्टीसमोर फिरतोय. उंच नीच काही तिष्ठे भाव बघते, दासीपुत्र कन्या दैत्या घरी रक्षी, चर्मरंगू लागे कबीराचे मागे, सजन कसाया माळ्या सावत्यास, नरहरी सोनारा सोखा मेळ्या संगे, नामयाची जनी सवेवेची शेनी धर्मा घरी पाणी, नाम्या सवे जेवी ज्ञानी यांची भिंत, अर्जुनाचे रथी बक्षीपोहे प्रीती, गवडी यांचे घरी द्वारपाड बडी, एकोबाचे ऋण अंबर ऋषीचे सोशी, मीराबाई साठी दामाजीचा झाला घडी माती वाहे, हुंडी त्या मेहत्याची, पुंडलिकासाठी अजून म्हणे मात धन्य त्याचे, भक्त समागमे सर्व भावे हरी, भक्त समागमे सर्व भावे हरी, सांगता करी सर्व काम, सांगता करी सर्व काम, सांगता करी सर्व काम, सर्व काम करी न सांगता परमात्मा त्यांची सगळी कामं करतो. तिसी करणे त्याचे काम. तुकोबाराने विचारलं, महाराज यांनी नुसतं नाव घ्यावं आणि परमात्म्याने त्यांची सगळी कामं करावी, असं परमात्मा त्यांच्याशी वागतो का? तुकोबाराय म्हणतात त्याचा स्वभाव आहे कसा. तुका म्हणे भोडी विठ्ठल कृपेची कोवडी, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, ज्ञानेश्वर